10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे. तर त्या वर्ग समीकरण प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला जो प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील वर्ग समीकरणे सोडवा. तर तो प्रश्न क्रमांक 7 आपण मधले सर्व उदाहरणं जी आहेत ती सगळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यातला पहिला प्रश्न किंवा पहिलं समीकरण जे सोडवायचं आहे वर्ग समीकरण ते हे आहे. आता इथे हे समीकरण दिलंय आणि x शून्य नाहीये, कारण x जर शून्य ठेवला इथे तर 1/0 म्हणजे इन्फिनिटी अनंत येईल. तर त्यामुळे समजा 1+5 जर शून्य असेल तर इथं सुद्धा छेदात शून्य येईल. छेदात शून्य आलं तर आपल्याला उत्तर मिळणारच नाही त्याच्यातून, म्हणून त्याने ते x बरोबर 0 वगैरे दिलं नाही. x शून्य नाही आणि 1+5 सुद्धा शून्य नाही. तर मुळात हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. तर हे सोडवायचं असताना पहिली स्टेप काय करणार आपण, तर दिलेलं समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं. म्हणजे 1/x+5 बरोबर 1/x². तर हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला तिरकस गुणाकार करायला पाहिजे. तिरकस गुणाकार म्हणजे 1x² आणि 1 इकडचा x+5. आता कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर तेच येणार, म्हणजे काय येणार x². आता इथे सुद्धा या पूर्ण कंसाला जर 1 ने गुणलं तर त्याचं सुद्धा उत्तर तेच येणार आहे, म्हणजे x+5. आता समीकरणामध्ये काय करायचं, हा जो अधिक x आहे त्याला इकडे आणायचा, तर तो काय होणार वजा, म्हणजे x² वजा x आणि अधिक 5 इकडे येऊन काय होणार वजा 5. म्हणजे आपलं समीकरण सोप्या स्वरूपात काय झालं, x² वजा x वजा 5 बरोबर 0. आता हे आपण सोडवणार आहे सूत्र पद्धतीनं. तर त्यासाठी काय करायचं, a, b आणि c च्या किमती शोधून घ्यायच्या. आता इथे बघा x² ला लागून संख्या किती आहे, काही नाही म्हणजे किती घ्यायची, 1 घ्यायची. म्हणजे a ची किंमत किती येणार 1. तसंच इथे x ला लागून सुद्धा काही संख्या नाहीये आणि त्याच्या समोर कुठलं चिन्ह आहे वजा, त्यामुळे b ची किंमत किती येणार -1 आणि शेवटी जी संख्या आहे चिन्हासहित ती आहे -5. म्हणजे आपण a, b आणि c च्या किमती शोधून काढल्या. आता आपण काय करणार आहे, तर b² वजा 4ac हे शोधून काढणार आहे. तर b ची किंमत किती आहे -1, त्याचा वर्ग करायचा, वजा सूत्रातले 4 आहेत. परत a ची किंमत 4 गुणिले a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किंमत, तर c ची किंमत किती आहे -5. आता -1 चा वर्ग, -1 चा वर्ग म्हणजे -1 गुणिले -1. 1 गुणिले 1 किती येणार, 1च येणार आणि वजा वजा काय होणार अधिक, त्यामुळे इथे 1 लिहिलं. परत इथे चिन्ह वजा आहे आणि इथे सुद्धा वजा आहे, तर हे दोन्ही वजा वजा काय होणार अधिक. 4 एके 4 आणि 4 पंचे 20. तर b² वजा 4ac बरोबर 20 आणि किती येणार 21. तर हे आपल्याला पुढे लागणार आहे, कारण आता आपण काय करणार आहे, सूत्राचा वापर करून सूत्र वापरायचं याच्यामध्ये. तर वर्ग समीकरणाची मुळं शोधण्याचं सूत्र काय आहे, x बरोबर वजा b अधिक वजा b² वजा 4ac छेद 2. तर आता इथे वजा b आहे, ओके. तर वजा सूत्रातले आणि b ची किंमत काय आहे, तर b ची किंमत आहे -1. तर इथे b ची किंमत ठेवली -1, सूत्रातले वजा आणि b ची किंमत -1 अधिक वजा b² वजा 4ac. तर b² वजा 4ac बरोबर किती आलं 21 छेदात 2 गुणिले a. तर a ची किंमत किती आहे, a बरोबर 1 आहे, तर a ची किंमत ठेवली 1. आता हे दोन्ही वजा वजा काय होणार अधिक, म्हणजे 1 अधिक वजा वर्गमुळात 21 छेद 2 गुणिले 1 म्हणजे 2. तर इथे x च्या 2 किमती मिळतील आपल्याला. पहिल्यांदा मध्ये अधिक घ्यायचं, 1 अधिक वर्गमुळात 21 छेद 2 किंवा x बरोबर 1 वजा एकदा अधिक एकदा वजा वर्गमुळात 21 छेद 2. तर ह्या 2 x च्या किमती आपल्याला मिळणार आणि ही वर्ग समीकरणाची काय असणार आहेत, मुळं किंवा x ची 2 उत्तर असणार आहेत. तर आता उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये समीकरण काय दिलंय, x² वजा 3x छेद 10 वजा 1 छेद 10 बरोबर 0. आता इथे छेदामध्ये किती संख्या आहे, तर 10 संख्या आहे. तर ह्या समीकरणाला सोपं रूप देण्यासाठी दोन्ही बाजूस, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 10 ने गुणून, दोन्हीकडे कितीने गुणायचं 10 ने गुणायचं, म्हणजे 10 गुणिले x². पहिल्या पदाला 10 ने गुणलं, वजा 10 गुणिले 3x छेद 10, म्हणजे याला सुद्धा 10 ने गुणलं, वजा 10 गुणिले 1 छेद 10 बरोबर 0ला सुद्धा 10 ने गुणायचं. आता इथे 10 गुणिले x² केलं तर किती येणार 10x². 10 ला 10 कॅन्सल होईल, फक्त कोण राहील वजा 3x. ते केल्यानंतर शेवटी इथे सुद्धा 10 ला 10 कॅन्सल होईल, वजा 1 बरोबर कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं तर किती येणार 0.
आता हे समीकरण आपण सूत्र पद्धतीनं पण सोडवू शकतो, पण त्याच्याही पेक्षा अवयव सुद्धा पडू शकतात याचे. समजा 10 गुणिले शेवटची संख्या वजा 1 म्हणजे किती आले? वजा 10. तर वजा 10चे अवयव पाडायचे आणि मधली संख्या किती आहे ती इथे लिहायची, वजा 3. आता गुणाकार वजा कधी येतो? तर त्यातली एक संख्या काय असते? अधिक आणि एक संख्या काय असते? वजा. म्हणजे आता चिन्ह भिन्न आलीत, वेगवेगळी चिन्ह आलीत, एक अधिक आणि एक काय आले? वजा. तर वजाबाकी शोधायचे. आणि गुणाकार किती पाहिजे? 10. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 10 आहे आणि त्यांची वजाबाकी किती आहे? 3. तर समजा मी 5 आणि 2 घेतले. पण आता इथे प्रॉब्लेम काय होणार? तर इथे आपल्याला जस्ट मिनिट उत्तर वजा पाहिजे, वजा 3. तर मी समजा वजा 5 घेतले आणि इकडे 3 घेतले, सॉरी 2 घेतले. 5 दुनी किती येणार? 10. अधिक आणि वजा गुणाकार काय येणार? वजा. आणि 5 मधून 2 गेले किती राहणार? 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे हे अवयव बरोबर आहेत आपले. ते इथं वापरूया. 10x वर्ग. आता 10ला कशाने भाग जातो? तर 5 ने जातो. तर 5 पहिल्यांदा घेऊया, वजा 5x. त्यानंतर हे अधिक 2x म्हणजे याची आपण फोड केली वजा 3x ची, आणि शेवटी वजा 1 बरोबर 0. आता 2-2चे ग्रुप करायचे याच्यात. तर 10x वर्ग वजा 5x. तर दोघांना 5 न भाग जाऊ शकतो, म्हणजे 5 समजा मी सामायिक काढले आणि दोन्हीकडे असणारा x जर मी सामायिक काढला, तर आता 10x वर्ग पहिलं जे पद आहे त्याच्यातून मी काय सामायिक काढलंय? 5x. म्हणजे त्याला भागायचं. 5 1 5, 5 2 10. वरती 2 आहेत, खाली 1 आहे. तर 1 ला 1 कॅन्सल होईल आणि 1 x शिल्लक राहणार. म्हणजे किती येणार? 2x. तसं 5 सुद्धा सामायिक काढला पुढे इथे, तो इथं सामायिक काढला आणि x सुद्धा सामायिक काढला. म्हणजे समजा 5x मधून 5x सामायिक काढले, x ला x गेले, 5 1 5 म्हणजे किती येणार? 1. ओके. त्याच्यानंतर या दोघांच्या मधून काहीही कॉमन निघत नाहीये सामायिक, त्यामुळे 1 लिहायचं इथे आणि 1 सामायिक काढलं की पुढचं आहे तसं लिहून काढायचं. म्हणजे 2x वजा 1 बरोबर 0. आता दोन्हीकडे समान कंस कुठला आला? तर 2x वजा 1 आणि दुसरा 5x अधिक 1 बरोबर 0. दोन कंसांचा गुणाकार जर काय असेल? 0. तर त्यातली पहिली संख्या म्हणजे 2x वजा 1 0 असेल किंवा 5x अधिक 1 बरोबर 0 असेल. ओके. मग आता याच्यातून वजा 1 इकडे येऊन काय होतील? अधिक. म्हणजे 2x बरोबर 0 अधिक 1 म्हणजे 1 येणार आणि x बरोबर गुणिले 2 काय होतील? भागिले. म्हणजे 1/2 हे उत्तर येईल इकडं. तसं इकडे काय होईल? अधिक 1 काय होणार? वजा 1 आणि गुणिले 5 काय होणार? भागिले. म्हणजे वजा 1/5. म्हणजे x ची 2 उत्तरं मिळाली आपल्याला. x बरोबर 1/2 आणि x बरोबर वजा 1/5 हे त्याचं उत्तर आहे. हे एवढा पार्ट तुम्ही फक्त समजण्यासाठी आहे, बाकी सगळ्या या स्टेप्स तुम्हाला लिहाव्या लागतील. ओके. तर हे झालं दुसरं. तर तिसरं बघूया आपण. तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 काय आहे? 2x अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर 25. आता पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपण बघितलंय की आपण काय करतो? कंसाचा वर्ग तयार करतो आणि तो झाला की मग दोन्हीकडे वर्गमूळ घेतोय. तर इथे ऑलरेडी ती स्टेप आलेली आहे. तर आता आपण इथं काय करूया? पूर्ण वर्ग पद्धतीची शेवटची स्टेप करूया. म्हणजे दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे इकडेही वर्गमूळ घेणार मी, 2x अधिक 3 कंसाचा वर्ग आणि इकडे 25चं वर्गमूळ. तर इथे काय होईल? वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल आणि आतमध्ये काय राहील? फक्त 2x अधिक 3. ओके. आणि इथे 25चं वर्गमूळ किती येणार? 5. एकदा अधिक घ्यायचे, एकदा वजा. आता हे सोडवताना पहिल्यांदा 2x अधिक 3 बरोबर 5 घ्यायचे आणि दुसरं सोडवताना 2x अधिक 3 बरोबर वजा 5 घ्यायचे. पहिला हे सोडवूया. आता हे अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा. म्हणजे 2x बरोबर 5 वजा 3 म्हणजे 2x बरोबर 2 येतील आणि गुणिले 2 काय होतील? भागिले. म्हणजे 2 भागिले 2 म्हणजे x बरोबर किती येणार? 2 भागिले 2 म्हणजे 1 येणार. ओके. आता हे केल्यानंतर इथे अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा. म्हणजे 2x बरोबर वजा 5 वजा 3 म्हणजे 2x बरोबर चिन्ह समान आहेत म्हणजे बेरीज. तर 5 आणि 3 किती येणार? 8 आणि दोघांचं समान चिन्ह काय आहे? वजा. आता हे गुणिले 2 इकडे येऊन भागिले होतील म्हणजे वजा 8 भागिले 2 म्हणजे x बरोबर 2 के 2 आणि 2 चौक 8 म्हणजे किती येणार? वजा 4. म्हणजे x च्या दोन किमती आल्या, x बरोबर 1 किंवा x बरोबर वजा 4. अशा पद्धतीनं ही उत्तरं लिहायची शेवटी.
आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये जर आपण बघितलं, दिलेलं समीकरण काय आहे, यम वर्ग अधिक 5m अधिक 5 बरोबर 0. तर याच्यामध्ये काय करणार आपण, पहिल्यांदा ए, बी आणि सीच्या किमती पाडणार, सीच्या किमती शोधणार. इथे जर अवयव पद्धतीने आपण करायला गेलो तर अवयव पडणार नाहीत त्याचे, त्यामुळे आपण सूत्र पद्धतीचा वापर करणार. तर इथे यम वर्गाला लागून काही संख्याने म्हणजे किती घेणार, 1. म्हणजे ए ची किंमत किती आली, 1. तसं यम ला लागून संख्या किती आहे, 5. म्हणजे बी ची किंमत 5 आणि सी ची किंमत सुद्धा 5. आता आपण काय शोधणार याच्यातून, तर बी वर्ग वजा 4ac. तर बी ची किंमत किती आहे बघा, तर बी ची किंमत आहे 5 त्याचा वर्ग वजा, इथे वजा आहेत म्हणून, त्याच्यानंतर इथे 4 आहेत, 4. ए ची किंमत आहे 1 आणि सी ची किंमत आहे 5. ओके, सी बरोबर 5. तर 5चा वर्ग केला तर 5 गुणिले 5 25, 4 एक्के 4 आणि 4 पंचे 20. तर 25 मधून 20 गेले म्हणजे किती राहणार, 5. तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत किती आली, 5 आली. आता इथे लिहायचं सूत्राचा उपयोग करून, सूत्र पद्धतीचा उपयोग करून. तर त्याचं सूत्र काय आहे, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac छेद 2a. तर वजा बी, बी ची किंमत काय आहे, तर बी ची किंमत आहे 5, तर ती इथे ठेवली. 5 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac याची किंमत किती आहे, 5. 2 गुणिले ए, ए ची किंमत आपण किती शोधले, 1. तर ए ची किंमत ठेवूया 1. तर वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 5 आणि 2 गुणिले 1 केले किती येणार, 2 येणार. आता जर समीकरण यम मध्ये, तर इथे एक्सच्या ऐवजी फक्त काय लिहा, यम. इथे सुद्धा काय लिहा, यम लिहा. यमच्या दोन किमती येतील, यम बरोबर वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 5, अधिक वजाच्या ऐवजी जस्ट फक्त पहिल्यांदा अधिक घ्या, वर्गमुळात 5 छेद 2, किंवा यम बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 5 छेद 2. म्हणजे एकदा काय घेतलं आपण, अधिक घेतलं मधी आणि एकदा काय घेतलं, वजा. ओके, एकदा अधिक एकदा वजा. तर अशा प्रकारे आपल्याला दोन उत्तर, बाकी वजा 5 दोन्हीकडे असणार आहे, फक्त इथे अधिक आणि इथे वजा आहे. तर हे त्याची काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. तर आता उदाहरण क्रमांक 5 बघूया. उदाहरण क्रमांक 5 मध्ये दिलेलं समीकरण काय आहे, 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0. तर याच्यामध्ये काय करणार आपण, पहिल्यांदा ए, बी आणि सी च्या किमती शोधून काढणार. इथं सुद्धा जर तुम्ही अवयव पाडायला गेलात तर तुम्हाला अवयव मिळणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आपण, ए, बी आणि सी च्या किमती शोधून काढायच्या. तर यम वर्गाला लागून किती संख्या आहे, तर ती आहे 5, त्यामुळे ए ची किंमत किती येणार, 5. यम ला लागून किती संख्या आहे, 2, त्यामुळे बी ची किंमत 2 आणि शेवटी संख्या किती आहे, 1. तर हे सगळं शोधल्यानंतर आता आपण शोधणार बी वर्ग वजा 4ac. तर बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 2 चा वर्ग येणार, वजा 4, त्यानंतर ए आहे. तर ए ची किंमत किती आहे, 5 आणि सी ची किंमत किती आहे, 1. आता 2 चा वर्ग केला म्हणजे 2 गुणिले 2 किती येणार आहे, 2 गुणिले 2 4, परत 4 गुणिले 5 20, 20 एक्के 20. आता इथे 4चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, याचं चिन्ह वजा आहे. तर 20 मधनं 4 गेले किती राहणार, 16. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मात्र काय येणार, हे ऋण चिन्ह येणार, 20च्या समोरचं चिन्ह. आता इथे लक्ष द्या की इथे बी वर्ग वजा 4ac याची किंमत काय आलेली आहे, ऋण 16. ऋण म्हणजे शून्यापेक्षा लहान. ज्यावेळी बी वर्ग वजा 4ac ची किंमत ऋण संख्या येते तर त्यावेळी मुळे वास्तव नाहीत, मुळे वास्तव नाहीत. म्हणजे थोडक्यात जी एक्सची उत्तर आहेत ती आपल्याला वास्तव संख्या मिळणार नाही, किंवा थोडक्यात एक्सचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळणार नाहीत. त्यामुळे हे वाक्य शेवटी लिहायचं, कारण उत्तर काय आलंय, ऋण संख्या आलंय. जर ते धनसंख्या किंवा शून्य आलं असतं तर आपण ते शोधलं असतं, पण ऋण संख्या आलं की थांबायचं आणि काय लिहायचं, मुळे वास्तव नाहीत. त्याच्या पुढे काही सोडवायची गरज नाही. त्याचा अर्थ एक्सची कुठलीही किंमत आपल्याला मिळणार नाही. तर आता उदाहरण क्रमांक 6 बघूया. उदाहरण क्रमांक 6 मध्ये दिलेलं समीकरण काय आहे, एक्स वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. आता इथे सुद्धा तुम्ही जर अवयव पाडायला गेलात तर तुम्हाला अवयव जे आहेत ते मिळणार नाही. तर त्याच्यासाठी काय करणार आपण, तर याच्यात ए, बी आणि सी च्या किमती शोधून काढणार. तर एक्स वर्गाला लागून काही संख्या नाही आहे म्हणजे किती घ्यायची, 1. म्हणजे ए ची किंमत 1. एक्स ला लागून किती संख्या आहे, चिन्हासहित वजा 4.
आणि सी ची किंमत म्हणजे शेवटी राहिलेली संख्या, तर ती किती येणार? -3. याच्यानंतर महत्वाचं शोधायचं बी वर्ग वजा 4ac. तर बी वर्ग म्हणजे -4चा काय करणार? वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे? 1 आणि सी ची किंमत येणार -3. आता इथे -4 याचा जर का आपण वर्ग केला, वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार? 2 वेळा. तर 4 गुणिले 4 किती येणार? 16 आणि वजा वजा काय चिन्ह येणार? +16. त्यामुळे इथं समजा मी +16 लिहिलं, नुसते 16 लिहिले तरी चालतील. आता इथे वजा आणि इथे वजा, तर दोन्ही वजा वजा काय होणार? अधिक. 4 एक्के 4 आणि 4 त्रिकम 12. आता बघा दोघांची चिन्ह समान आहेत, त्यामुळे 16 आणि 12 किती येणार? 28. तर बी वर्ग वजा 4ac याची जर किंमत काढली आपण, बी वर्ग वजा 4ac याची किंमत, तर ती किती येणार आहे? 28 येणार आहे. मग आता सूत्राचा उपयोग करायचा. सूत्राचा उपयोग करून, तर सूत्र पद्धतीचा उपयोग करून x बरोबर काय येणार? -b अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2a, म्हणजे x वजा b वजा b ची किंमत काय आहे बघा? तर b ची किंमत आहे -4. म्हणजे सूत्रात ऑलरेडी वजा आहे आणि b ची किंमत सुद्धा काय? वजा. ओके, त्यामुळे हे पहिला वजा लिहिला आपण आणि b ची किंमत सुद्धा -4 आहे, म्हणजे दोनदा वजा येणार. अधिक वजा बी वर्ग वजा 4ac, तर याची किंमत आत्ताच शोधली आपण, किती आहे? 28 आणि 2 गुणिले ए, तर ए ची किंमत किती आहे? 1. तर हे केल्यानंतर हे वजा वजा काय होणार? +4, म्हणजे नुसते 4 लिहूया आपण. आता इथे 28, सॉरी जस्ट मिनिट, 28 जर आपण त्याची फोड केली, समजा मी त्याला असं लिहिलं 4 गुणिले 7 28. 28 आपण लिहू शकतो असं, 4 7 28. त्यातल्या 4चं वर्गमूळ किती येणार? तर ते येणार 2 आणि आतमध्ये किती राहणार? √7. त्यामुळे असं लिहूया 2 √7 छेद 2. तर आता इथे कुठल्या तरी एका संख्येला भागू नका, कारण 2 हा जो आहे तो दोघांचा छेद आहे, म्हणजे 4चा सुद्धा छेद आहे आणि 2 √7चा सुद्धा छेद आहे, म्हणजे 4/2 अधिक वजा 2 √7/2. कुठल्याही एकाला भागू नका, नाहीतर उत्तर चुकीचं येणार आपलं. त्यामुळे छेदानं दोघांना भागायचं, म्हणजे किती येणार बघा इथे? बेके बे आणि बे दुनी 4, म्हणजे 2 आले. 2 ला 2 काय झाले? कॅन्सल. अधिक वजा √7. तर हे आल्यानंतर इथे आपण x ची किंमत शोधतो. तर आता फक्त काय करायचं? x बरोबर 2 अधिक, एकदा मधलं चिन्ह काय घ्यायचं? अधिक √7, किंवा x बरोबर 2 आता घ्यायचं वजा वजा √7. तर ही x ची 2 उत्तर असणार आहे. x बरोबर 2 अधिक √7 किंवा x बरोबर 2 वजा √7. अशा पद्धतीने आपली उत्तरं लिहायची.